आज आपण बघणार आहोत मसाला वांगी. मसाला वांगी करण्यासाठी आपण वांगी मध्यम आकाराची घेणार आहोत. ती चांगली धुवून घेणार आहोत. वरचे काटे सगळे काढून घ्यायचे. त्यानंतर वांग्याला मधोमध दोन्ही बाजूनी चीर द्यायची. त्यामुळे वांग किडलेलं आहे की नाही ते आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपण वांगी चिरून घेतली. आता मसाल्यासाठी साहित्य बघू. तेल, मोहरी, हळद, जिरं, मीठ, गोडा मसाला, लाल तिखट, हिंग, तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट. जर हवा असेल तर आपण गूळ इथे वापरू शकतो. आलं लसूण पेस्ट. इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरची असं बारीक केलं. टोमॅटो आणि कोथिंबीर. आता आपण वांग्यांना आतल्या बाजूने हळद आणि मीठ लावून घेणार आहोत. त्यामुळे वांगी काळी पण नाही पडत आणि अळणी लागत नाही, चवदार लागते. आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घेतला आहे. 2 चमचे तिळाचा कूट करून घेतला आहे. इथे खोबरेसुद्धा आपण वापरू शकतो, पण खोबरं आपण वापरलेलं नाही. कधीकधी ॲसिडिटी होते, त्यामुळे इथे खोबरं आपण वापरलेलं नाही. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे. त्यानंतर 2 चमचे गोडा मसाला घालणार आहोत. गोडा मसाला त्याने भाजी चविष्ट होते. 1 चमचा हळद आपण आधीच वांग्यांना लावून घेतली आहे, त्यामुळे आपण इथे 1 चमचाच हळद घालणार आहोत. आधीच हळद लावल्या कारणाने त्याचा आपण विचार केला आहे. नंतर मीठ चवीनुसार घेतलं आहे. मीठ आधीच आपण वांग्यांना लावलेलं आहे, त्याच्यामुळे वांगी खारट होऊ नये म्हणून आपण थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इकडे त्याच्यानंतर मोहन घालायचं आपल्याला. तेल गरम करून आपण 1 चमचा मोहन घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मोहन घातल्यावर या मसाल्याला अजून चव येते. त्यानंतर आलं लसूण पेस्ट हे सुद्धा आपण मिक्स करणार आहोत आणि गरज पडल्यास आपण पाण्याचा वापर करणार आहोत. पाणी वापरून हे मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. आता आपण हा मसाला वांग्यामध्ये चारी बाजूला चांगला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित भरून घेतल्यामुळे वांगी चांगली खमंग होतात. आता कढई तापत ठेवली. त्यात आपण 2 चमचे तेल टाकलं आहे. यामध्ये मोहरी घालायची. जिरं घातलं आहे. मोहरी अर्धा चमचा, जिरंसुद्धा अर्धा चमचा. त्यानंतर यात चवीनुसार थोडंसं हळद घातली भाजीला रंग येण्यासाठी. त्यानंतर टोमॅटो आपण एक चिरून घेतला, तो टोमॅटो घातला आणि उरलेली आलं लसूण पेस्ट यातमध्ये घालून चांगलं खरपूस एकत्र करून घ्यायचं तेलावर. फोडणी तयार झाल्यावर आपण त्यात भरलेली वांगी सोडणार आहोत. ही भरलेली वांगी एक वाफ येऊ द्यायची आणि ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची वांग्याबरोबर. इथे वांगी आपण फोडणीमध्ये घालत आहोत. फोडणी आणि वांगी चांगली मिक्स केल्यावर भाजीची चव वाढते. आता ही वांगी वाफ येण्यासाठी आपण कढईमध्ये एक वाफ येऊ द्यायची. त्यासाठी ही झाकून ठेवणार आहोत. इथे वाफ आली आहे. वाफ आल्यावर वांगी थोडी मऊसर होतात.
यात आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालायचं शिजण्यासाठी. पाणी घालून परत वांगी शिजायला ठेवायची. वांगी शिजल्यावर आपली भाजी तयार आहे. यावर मस्त कोथिंबीर घालून ती सर्व करायची. वांग्याची रस्सा भाजी किंवा मसाला भाजी ज्याला आपण म्हणतो ती भाकरीबरोबर अत्यंत रुचकर लागते.